पाव किलो मटार आणि फ्लावरची भाजी, 2 कांदे कापून घ्या बारीक चिरून, अर्धा टोमॅटो, 5-6 पाकळ्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घ्यायचं. थोडं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा राई साधारण तडतडली की अर्धा चमचा जिरं पण चांगलं फुललं की मग त्याच्यामध्ये काही पाकळ्या कढीपत्ता आणि चिरलेला कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग, पाव चमचा घेतला तरी चालेल, चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर कुटलेला आलं लसूण टाकायचे आणि छान परतून घ्यायचं आणि थोडं शिजून द्यायचं आलं लसूण जरा वेळ, 1-2 मिनिट. त्यानंतर अर्धा चमचा हळद, तुम्हाला लागेल तसं तिखट, मी इथे साधारण पाऊण चमचा तरी घेतलं असेल. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जाईल फ्लावर मटार, छान परतून घ्यायचं. हिरवे मटार फ्लावर चांगला सगळा मसाला वगैरे पूर्ण त्याला लागला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ जाईल आणि साधारण 3 ते 4 चमचेच पाणी टाकायचं आहे, जास्त नाही, कारण ही भाजी झाकण ठेवून वाफेवरच शिजवायची आपल्याला. छान परतून घ्यायचं मीठ वगैरे सगळं आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं. मध्ये मध्ये थोड्या वेळाने हलवत राहायची म्हणजे खाली भाजी लागणार नाही. साधारण 10 मिनटं तरी जातात बहुतेक. आणि मग मटार वगैरे थोडे शिजले असं वाटलं की मग त्यामध्ये टोमॅटो जाईल. टोमॅटो पण पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शिजून द्यायचा आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर वर टाकून छान परतून घ्यायचं. आणि हे सगळं मंद आचेवरच ठेवायचं आहे. फक्त कांदा बारीक चिरलेला तो परततानाच थोडासा मध्ये गॅस फुल करायचा, बाकी पूर्ण भाजी मंद आचेवर शिजवायची. आणि आता कोथिंबीर नंतर आपली भाजी रेडी आहे.